नमस्कार, जय संघर्ष. आज मी वैजापूर तालुक्यात वैजापूर तालुक्यात आलो तो गारजला. योगा एक छत्रपती संभाजीनगर ते कोपरगाव रस्ता आहे, हा शिर्डी जातो रस्ता. तिथे थांबलो होतो मोठ ठेवण्यासाठी. योगा एक थांबल्यानंतर असं झालं की आमचे जालना जिल्ह्याचे पदाधिकारी विष्णूभाऊ येडे घेतले आणि अचानक जय संघर्ष काढला. दुसरी गोष्ट, आमचे हे स्थानिक जे ग्रुपचे जे पदाधिकारी आहेत नितीन भाऊ भोजने यांनाही फोन केला, ही तात्काळ भेटायला आली. योगा एक घरी होते म्हणून भेटायला आले. सांगायचा उद्देश असा की काही लोकांना वाटतं संघर्ष ग्रुप संपला, संघर्ष ग्रुपचं काही राहिलं नाही. तरी पण हा तुम्ही डोक्यातून गैरसमज काढून टाका. बरोबर आहे का? बरोबर. कारण का तर देश पातळीवर संघर्ष ग्रुप जरी काम करत असता आणि जरी उच्च पदावर असलो, हे जे लोक आहेत पदाधिकारी मदत करणार हे मुळे आहेत, म्हणजे जमिनीत गेलेली मुळे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की संघर्ष ग्रुप जमिनीवर सुद्धा आहे आणि तळ्यागळ्यात सुद्धा आणि गाव खेड्यात सुद्धा आहे. फक्त विषय असा आहे की तुम्ही संपर्कात राहत नाही, त्याच्यामुळे संघर्ष ग्रुप तुम्हाला दिसत नाही. बरोबर आहे ना? तुम्ही संपर्कात नसल्यामुळे तुम्हाला संघर्ष ग्रुप दिसत नाही, ड्रायव्हर लोक संघटन दिसत नाही. पण ह्या लोकांना विचारा, हे दोघं वेगळे जिल्ह्यातले. मी खानदेशातून इथपर्यंत आलो म्हणून बरोबर आमची ओळख झाली. आता दोघांची ओळख नव्हती. हे बी माझ्यासोबत 9-10 वर्षापासून काम करताय, हे पण 9-10 वर्षापासून काम करताय. योगा एक तिघांची भेट झाली आणि एकमेकाची ओळख करून तुम्ही जे दोघांचा नंबर घेतला का? 15 वर्ष झाले सर मला. असा विषय स्थापनेपासून आतापर्यंत सोबतच आहे. म्हणून मला सर्वांना विनंती की तुम्ही संघर्ष ग्रुपवर काय पोस्ट आहे ते बघत चला, कुठे काम चालू हे बघत चला, जेणेकरून तुम्हाला तिची ओळख निर्माण होईल आणि अशी भेट होत चालेल. धन्यवाद. जय संघर्ष.